वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण इकडनं गावातून निघालो आहोत आणि आजची गावची सुट्टी आपली संपली आहे. आता आपण गणपतीपुळ्याला चालू आहे रत्नागिरीला. सकाळी 6 वाजलेत आणि तुम्ही बघा स्टेशनला कोण येते आणि त्यांना आपण घेऊन पुढे जाणार आहोत. म्हणून आपण सकाळ सकाळच निघालो आहे. तिथे खूप पाऊस होता, आता जरा थांबला आहे. तर बघू आपण. बाय बाय बोल. आता मी आलो आहोत. रस्त्याला जाता जाता आम्हाला हा आरेवारे बीच लागलेला आहे. इतका सुंदर दिसतो बघा, तुम्ही मागे बघू शकता. आणि तुम्हाला मी बोललेली की आपण आता आपल्याला कोणतरी भेटणार आहेत. तर बघा पप्पा आणि मम्मी हे आम्हाला इथे रत्नागिरीला भेटलेले आहेत. आणि हा आहे आरेवारे बीच. हाय, तर आपण आलेलो आहोत गणपतीपुळ्याला आणि आपण आता आलो संस्थांच्या रूमांमध्ये. तर इथे जर का आपल्याला जो रूम पाहिजे असतील तर सकाळपासून लाईन लावावी लागते. चेकिंग 10चं आहे आणि चेकआउट सकाळी 9चं आहे. तर आम्हाला ते काही रूमं भेटली नाही, म्हणून आम्ही डॉमेट्रीमध्ये आम्हाला रूमं मिळाली. एका बेडचे 100 रुपये असे. एका रूममध्ये 20 बेड असतात. पण आणि बघा त्याची रिसीट. रूम पण तुम्हाला मी आता दाखवते. रूम पण छान आहेत. सामान आणतात. आम्हाला एक छान भेटलं. एका रूममध्ये फक्त 8च बेड होते आणि नेमके आम्ही पण 8च जण होतो, त्यामुळे ती रूम आम्हाला मिळाली. तर आपण तुम्हाला दाखवतो. इथे आहे. हो, आमचा रूम नंबर आहे 109. आमच्या घराचा रूम नंबर पण 109 आहे बघा.
आणि हे आहे तिथले 8 बेड. आम्ही आता भोजनालयामध्ये आलेलो आहोत. फ्रेश वगैरे झालो. मी तर घरूनच फ्रेश होऊन आलेली, बाकीचे सगळे फ्रेश झाले. आणि ते एक थाळी 80 रुपयाला मिळते. त्याच्यामध्ये 2 चपात्या, भात, डाळ, गोड शिरा असं सगळं असतं. आणि हे बघा हॉल जेवण. अर्धे तिकडे बसले आणि आम्ही इकडे. फोटो बिटो काढून दिले. फोटो पण आणलो तेव्हा पण गर्दी नव्हती काहीच. आता पण नाही. आंबे बघ, पानं नाही आंबे बघ. आंबे आहे रे. आहेत रे. हे भरपूर आहे. काय दिसतंय? पानं कमी आंबे बघ. तू दुसरं काय बघितलं असेल जावं लागणार. कुठे तनुंच्या कुठे अजून आतमध्ये सर्व. आत्ताच आपलं गणपतीपुळ्याचं दर्शन झालेलं आहे. थोडी गर्दी आहे, लाईन होती मंदिरात, पण चालती लाईन होती म्हणून काय एवढं वाटले नाही. मागे समुद्र आहे आणि आता इथे पण स्पोर्ट्स चालू केलेत आता बऱ्यापैकी. आता आपण दर्शन घेऊन चाललो जरा रूमवर. कोणाची झोप पण झाली नाही त्यामुळे जरा आता जाऊन पडतो आणि संध्याकाळी भिजायला येतो. गुड इव्हनिंग. आता आपण मालगुडी बीचवर आलेलो आहे. बीचवर सगळ्यांनी आंघोळ वगैरे केले. आम्ही तो 2 दिवस खूप मजा केली. मम्मी पप्पा आलेत तर त्यांना मम्मीला भिजायचं होतं पाण्यात, तर त्या भिजल्या आणि बाकी सगळी
आता आपण मालगुडी बीचवरून चाललो आहे. इथे गणपतीपुळ्यामध्ये एक मॅजिक शो आहे, म्हणजे गोस्ट इन कोकण वगैरे असं काहीतरी अजून आहे. मी तुम्हाला दाखवेनच. ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहे आता तिकडे. तर आता आपण संध्याकाळ झाली आहे. तसं सगळेच बीच सारखेच असतात म्हणा, पण ह्या बीचला वाळूही कमी आहे. हे पाणी आहे ना तेही असं निथळ आहे. तिकडे पण स्पोर्ट्स चालू आहेत. तिकडे पॅरासेलिंग चालू आहे. तिथे ही जेटस्की आहे. तिकडे जेटस्की आहे समोर. आणि इकडे गाडी आणि उंट पण आहे तिकडे बसलाय. दिसत असेल तुम्हाला तर बघा. बघा बसलाय. व्हिडिओ काढते तू? माहिती मी व्हिडिओच काढते. व्हिडिओतून नंतर फोटो देईल काढू. गार्डन तिथलं रिसेप्शन आहे. 50 रुपये भरायला लागतील. नाही इथे काढते. हे बघा एक सिल्वर पॅकेज आहे 150 वाला आणि एक 200 वाला. ऑनलाईन नाही? ठीक आहे. ती ना तू आहे ना? अरे हा सेल्फी आहे. अच्छा सेल्फी पॉइंट आहे. तू पाठव व्हिडिओ घे. नुसती झाली दुनिया गरीब फुल खाली भारी होता गेम. भारी होता गेम. नाही आम्हाला एकटं पण राहिलं असं बघा. मी तर घाबरून मी गेले. आवाज येत ते बोलली ना आवाज द्या मला आम्ही येऊ. ते असं वाटतं सगळीकडे आपणच दिसतो. मग तेच आहे ते असे माझा विचार. आणि असं जर खरोखर उभं असं जरा माझा हात लावायचं. एक जण या काय काय का घाल. हा एक मिनिट. या घाबरली. चल चल. हॅलो पुढे बसा. मी आता गणपतीपुळ्यात आलो. आता मी मॅजिक शो साठी आलो. बच्चू कारण सलमान खानचं लगीन झालं ना. आता कोण येणार दादा? केतन कोण येणार? झाला. टाळ्या वाजवा. हा दादा आपलं नाव भाऊ चिंटू दादा. यात काय आहे का बघा. साप विंचू दादा लवकर बघा काय आहे काय नाही. पिशवी आहे रे का मी. हे पिशवी माझ्या सासूचं लग्नात घेतलो होतो पान खायला. चिंटू दादा ह्याला फक्त असं धर भाऊ. दादा असं समोर आत का इकडे इकडे. दादा बॉल आहे ना खिशात घालू नको. चड्डीत बॉल. हो दादा. दादा हातातला बॉल दे भाऊ.
खिशात घालू नको इथं आहे असं आत बंद कर एक दादाकडे असं दादा तोंड उघडा पिशवी टाळ्या वाजवा टाळ्या मार बेटा फुगत हे सर हाताची चालाकी आहे कला आहे ठीक आहे आता सर कोण करणार मॅजिक साहेब सर कोण येणार कुठं आहे बाबा या साहेब या बोलत टाळ्या वाजवा बघा किती खोटं बोलत्या चेअर वर न उठून इकडे आले सर असं हात पुढे करा एक हात असं कमरावर ठेवा धर्मिंदर आता फूक मारला ना दादा बॉल गायब लाडू खाणार ना सर लाडू बोला या भगवान पकवान नहीं भगवान या भगवान 3 दिन से कुछ नहीं खाया नहीं खाया बघा परत खोटा बोलतो बघितलं सर कलर लक्षात ठेव बेटा कोणता कलर आहे बाबा इकडे बॅगीत भरला हात खाली आता हा बॉल साहेबाकडे येणार 1 2 3 हा बघा आला हा करा सर बंद करा सरांचा पोटात बॉल गेलाय बघा पोट जरा मोठा झालाय बघा हात खाली बेटा काचीचा बॉक्स खाली आहे सर 1 2 3 बोललो डब्यावर हा करा कसं करणार सर हा 1 2 3 टाळ्या वाजवा अरे त्यांनी खालती आहे ना त्याच्यामध्ये खालच्या त्या थैलीमध्ये असं पॅक करून ठेवलं. पण तो कसा ठेवला तुझ्या समोर तुझ्या हातात होता. काढला का तो बॉल जा ए त्या ह्याच्या इथं बघा दुसरं चेल्यावर लागलं ते त्याचा हात चेल्याला लागलं काय झालं भारी होता